नमस्कार मित्रांनो, आपलं भटकंती विथ नम्रता ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे, जिथे आपण एकत्र नवीन ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत। जसं की तुम्ही काल पाहिलंच की आपण तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि रात्री आपण विठ्ठलाचं दर्शन करणार आहोत। आणि आम्ही विठ्ठलाचं दर्शन केलं, प्रचंड लाईन होती आणि त्या लाईनीतूनच जाताना आम्हाला असं कळलं की अजूनही विठ्ठल पंढरपूरला जुन्या भिंती, जुने दरवाजे आणि त्या प्रथा म्हणजे त्यांनी रूढी परंपरा अजूनही त्या जपलेल्या आहेत। आणि तिथे ते लोक व्यवसायही करतात आणि सेवाही देतात आणि अजूनही तिथे ती प्रथा आहे। आणि तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला 3 तासानंतर विठ्ठलाचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आल्यानंतर एक काका होते जे आधीच फुगडी घालत होते, मग ते थांबले होते आणि मग त्यांना आम्ही सांगितलं, रिक्वेस्ट करून, काका प्लीज अजून एकदा फुगडी घाला। आणि त्यांनी खरंच ती फुगडी घातली आणि त्यांच्याबद्दल खूप खूप थँक्यू, धन्यवाद की त्यांनी आमच्या शब्दांना मान दिला। आणि मग आम्ही रात्री सगळं झाल्यानंतर झोपलो आणि उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत विठ्ठलाचं मुखदर्शन घेण्यासाठी रेडी झालो। मग विठ्ठलाचं आम्ही दर्शन घेतलं। नंतर विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर तिथे एक बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठामध्ये आम्ही खरेदी केली। खूप मोठं बाजारपेठ आहे, तिथे नेहमी रहदारी असते। तुम्ही कधी गेलात तर तिथे खरेदी वगैरे करा, प्रसाद वगैरे खूप छान छान मिळतो। आणि तिथूनच जाताना पुढे एक पुंडलिकाचं खाली मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाताना चंद्रभागेमध्ये जाताना चंद्रभागेच्या नदीत एक प्रथा आहे की एक दिवा आणि एक ओटी जी आपण नदीमध्ये हे करायची, सोडून द्यायची। ज्या सुवासिनी आहेत त्यांनी ती प्रथा करायची असते आणि ती प्रथा मी करण्यासाठी आम्ही त्या होडीमधून ते एक काका आहेत ते घेऊन जातात, ते पैसे घेतात तिथे पूर्ण फिरून आणण्यासाठी। आणि त्यांनी आम्हाला तिथे फिरून आणलं आणि तिथूनच जाताना समोर एक इस्कॉनचं टेम्पल आहे, त्या टेम्पलला आपण नंतर भेट देणारच आहोत, कारण की आधी आपल्याला पुंडलिक मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे। तिथून जातानाच एक बाबा आहेत, ते त्या मूर्तीची पेंटिंग करत होते, जे की मला आवडलं आणि मी त्यांचा तो व्हिडिओ घेतला। आणि आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी निघालो आणि पुढे मग आम्हाला हा ब्रिज लागला आणि आपण आता जाऊया इस्कॉन टेम्पलच्या मंदिरमध्ये। आणि आता आपण इस्कॉन टेम्पलच्या मंदिरमध्येच भेटूया, तोपर्यंत हा व्हिडिओ पहा। आम्ही आलो, इस्कॉन टेम्पलचं मंदिर पाहिलं, त्याच्यामध्ये खूप छान अशी श्रीकृष्ण राधाची मूर्ती होती आणि असे एक छोट्या छोट्या त्यांनी मूर्त्या बनवल्या जिथे कृष्णाची जी स्टोरी आहे ती दाखवली गेली आहे आणि खूप छान बनवलं आहे त्यांनी। आणि तिथूनच पुढे गेल्यानंतर हा जो भाग आहे तिथून त्या नदीच्या त्या साईडला पूर्ण विठ्ठलाचं जे मंदिर आहे ते मंदिर आपल्याला दिसतं आणि अशा प्रकारे तो व्ह्यू दिसतो आपल्याला। आणि तुम्ही गेला तर नक्की तिथे इस्कॉन टेम्पलला नक्कीच भेट द्या। आणि अशा प्रकारे तिथून मग आम्ही निघालो आणि हा ब्लॉग इथेच संपतोय, हा पार्ट इथेच संपतोय आणि आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटू, पुढच्या ठिकाणी भेटू। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।